जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मतदान कार्ड मोबाईलवरून डाउनलोड कसं करायचं PDF स्वरूपात ते मी 2 मिनिटात सांगणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअरला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करा। मला दाखवतो आता वोटर हेल्पलाईन। तर माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड झालेला आहे। हा इन्स्टॉल करून तुम्हाला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट बनवायचं मोबाईल नंबरद्वारे आणि पासवर्ड क्रिएट करून। त्याच्यासाठी न्यू यूजर इथं क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर टाका, OTP येईल आणि पासवर्ड टाका तुमचं परत, ठीक आहे। तर माझं ऑलरेडी अकाउंट आहे, त्याच्यामुळं मी डायरेक्ट लॉग इन करत आहे, बघू शकता। आणि पासवर्ड पण माझं क्रिएट झालेलं आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट मी सेंड OTP याच्यावरती क्लिक करणार आहे आणि लगेच इथं OTP तुम्हाला रिसीव होईल। OTP इथं भरून घ्या। OTP टाकल्यानंतर लॉग इन नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करा। लॉग इन सक्सेसफुली होईल तुमचं। इथं ऑप्शन बघू शकता मित्रांनो। होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। इथं वोटर रजिस्ट्रेशन म्हणजे इथं तुम्ही 1 नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करता येणार आहे। वोटर सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये कुठल्या सर्व्हिसेस तुम्हाला इथं भेटणार आहेत हे तर तुम्हाला दिसणार आहे। तिसरा आहे डाउनलोड ई-पिक, म्हणजेच PDF स्वरूपात जे आपण डाउनलोड करणार आहे ते तिसरा नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड ई-पिक, इथं बघू शकता। आणि त्यासोबतच डाउनलोड ई-पिक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता डू यू हॅव वोटर ID किंवा रेफरन्स नंबर, तुमच्याजवळ वोटर ID किंवा रेफरन्स नंबर आहे हे विचारत आहे। येस करा, येस करा आणि इथं तुमचं मतदान कार्ड जो आहे तो मतदान कार्ड नंबर इथं टाकून घ्या किंवा रेफरन्स सुद्धा टाकू शकता। त्यानंतर राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करा। फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड संबंधित संपूर्ण डिटेल्स दिसेल खाली। लगेच इथं बघू शकता नाव दिसेल, त्यानंतर असेंब्ली म्हणजे मतदारसंघ दिसणार आहे तुम्हाला, मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे। प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा। परत तुम्हाला इथं OTP येईल, OTP भरून घ्या व्यवस्थितरित्या। OTP भरल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला आणि ही प्रोसेस तुम्हाला तेव्हाच करता। बघू शकता मित्रांनो, आता माझा वोटर ID डाउनलोड झालेला आहे। अगदी 2 मिनिटाचं काम आहे। मोबाईलवरून तुम्ही सहजरित्या हे तुमचं वोटर ID डाउनलोड करू शकता। तुमचा मतदान नंबर, त्यासोबतच इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे, नाव, मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिसणार नाही, पण लिंक असेल किंवा नाही हे तुम्हाला कळून जाईल OTP आल्यानंतर लगेच। यासोबतच तुम्हाला अगदी 2 मिनिटात PDF स्वरूपात तुम्हाला इथं भेटणार आहे। याची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता तुम्ही, जसं आपण लॅमिनेशन आधार कार्ड बनवतो तसं सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता। अगदी 2 मिनिटाचं काम होतं। मोबाईलवरून सहजरित्या तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।